आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पामुळे जवळपास 4.5 लाख हेक्टर शेतजमीन आता सिंचनाखाली येणार आहे। पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। तर वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नेमका आहे तरी कसा बघूयात। कन्हान वर्धा वैनगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा वर्धा पैनगंगा पूर्णा असा हा नदीजोड प्रकल्प असेल। गोसीखुर्दमधील अतिरिक्त पाणी वैनगंगा उपखोऱ्यामधून बुलढाण्यामधल्या नळगंगेपर्यंत वळवले जाणार आहे। जोडकालव्याची लांबी ही 426.52 किलोमीटर इतकी असेल। नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये 3,71,277 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येईल। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 88,575 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।